आपल्यासोबत शिंदे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार आहेत. काय सांगाल साहेब, आपण जे ते ठाकरे शिवसेनेला धक्क्यावर धक्के देताना पाहायला मिळतात. आज सचिन अहिर यांनी सुद्धा उपसभापती पदासाठी तुमच्याकडून अर्ज भरला आहे. नाही, हे सर्व कर्तबगारी, हे सर्व विश्वास एकनाथ शिंदे साहेबावर आहे आणि एकनाथ शिंदे साहेबाचा जो राज्यावर विश्वास आहे आणि राज्याच्या लोकांचा शिंदे साहेबावर विश्वास आहे. म्हणून जे काही राजकारण पुढं करायचं असेल तर तो फक्त एकनाथ शिंदे साहेबाच्या सोबत राहूनच करू शकतो असा विश्वास खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, या सर्वांचा विश्वासच एकनाथ शिंदे साहेबावर. तुम्ही पहा, हे तर पहिला टप्पा झाला लोकसभेच्या माध्यमातून 6 खासदार, आता हा विधान परिषद झाली, आता पुढचा टप्पा विधानसभा आहे आणि विधानसभेमध्ये बी मोठा प्रयोग होणार. पण आपण बघतो ज्यावेळेस 6 खासदार फुटले होते तेव्हा सचिन अहिर यांच्यावर मोठी जबाबदारी होती की दिना पाटील यांना थांबवायचं, अशी सुद्धा माहिती मिळते आणि तेच तुमच्याकडे येतात. आता हे दोनाकडची जबाबदारी होती. एकनाथ शिंदे साहेबांची बी जबाबदारी होती त्यांना आणा, यांची जबाबदारी होती की त्यांना थांबवा. तर त्यांनी जे काम करायचं ते बरोबर केलं. मग हे केलं म्हणून तर एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास त्यांच्यावर आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहून त्यांना आज विधान परिषदेची उपसभापती पद एक वरिष्ठ सभागृहाचा त्यांना देण्यात आला. आपण बघतोय उद्धव ठाकरेंचा नुकताच दौरा पार पडला आहे. 6 खासदारांच्या मतदारसंघात ते गेले होते आणि असं असताना ते पोहोचायच्या आता हे दुसरा धक्का बसतो. काय होतं? नाही, खरं म्हणजे त्यांनी ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा ते बाहेर आले. त्याचे बी शिल्पकार कोणी असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहे. एकनाथ शिंदे साहेब बोलले घरात बसून पक्ष चालत नाही म्हणून ते बाहेर आले तर तिकडे वरळी तो त्यांच्या मुलाचा सन्माननीय त्यांचे जे आमचे खरं म्हणजे जुने सहकारी आहेत त्यांचा मतदारसंघ आदित्य ठाकरे साहेबाच्या तिथला एक प्रमुख नेता, प्रमुख जबाबदार व्यक्ती, प्रमुख राजकारणी ज्या वेळेस शिंदे साहेबावर विश्वास ठेवतो, ज्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा का कुठं आता अशी परिस्थिती झाली का पॅच कुठं लावायचं, सर्व घर गळू लागला, अशी परिस्थिती त्यांची निर्माण झाली. आणि भविष्यामध्ये अजून फार लोक एकच उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या विश्वासाने हे उठाव केला 2022 पासून तुम्ही पहा आजपर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्यामध्ये आत्तापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नंतर कोणी असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहे. काय वाटतं, तुम्ही सुद्धा ठाकरेंसोबत काम केलं, अशा पद्धतीने लोक का सोडून जातो? नाही, कसं आहे, लोकांना सर्व धर्म समभाव एक जो त्यांनी नवीन परिस्थिती आपण पाहिली असेल तर धार्मिक भावना, जातीय समीकरणं आणि विशेषतः त्यांना येणाऱ्या अडचणी, नेत्याला आमदार असेल, खासदार असेल, सर्वांच्या अनेक अडचणी असतात, विकासाच्या माध्यमातून असतात, लोकांच्या अडचणी दूर करण्यामध्ये असतात. आणि हे सर्व पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेबावर सर्व धर्मीय, सर्व जातीय लोकांचा विश्वास. हालाकी आमच्या जी शिवसेना आहे ती हिंदुत्ववादी आहे, पण हिंदुत्ववादी शिवसेना असतानाही परभणीमध्ये आपण पाहिलं का विधान परिषदेमध्ये त्यांनी एक मुस्लिम समाजाच्या तरुण व्यक्तीला संधी दिली आणि त्याचं सोनं झालं. आज एकटा आमदार होतो मुस्लिम, 2 झाले. याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा. मागासवर्गीय समाजाच्या वाघमारेताई तुम्ही पाहिला तर खासदार त्यांनाही केलं. अनेक तुम्ही पहा, जे निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतात त्या निर्णयामध्ये सत्यता असते, त्या निर्णयामध्ये कर्तव्यदक्ष माणसाची ओळख त्यांना आहे, कार्यकर्त्याचा कामाचा मूल्यमापन कसं करावं यामध्ये हे सर्व एकंदरीत परिस्थिती आपण पाहिली तर भविष्यामध्ये अजून फार बदल घडेल अशी मला तर खात्री आहे. तर ते टप्प्याटप्प्याने तुमच्या समोर येतील. अशा सगळ्या परिस्थितीत ठाकरेकडे हे सगळं प्रयत्न करतात. काय वाटतं, काय केलं पाहिजे आता ठाकरेंनी? मला तर वाटतं की आता पुढच्या भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबाला बोलून आणि त्यांनी इकडेच यायला पाहिजे, जेणेकरून शिवसेना बी एक होऊन जाईल आणि एकनाथ शिंदे साहेबाचा नेतृत्व त्यांनी स्वीकारायला पाहिजे. वाटतं असं काय होईल? हे वाटणं हे तर एकनाथ शिंदे साहेबाच्या हातामध्ये, माझ्या हातामध्ये असतं तर मी जरूर तुम्हाला सांगितलं असतं. परंतु एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतात ते अचूक निर्णय असतो. कुठेही त्या निर्णय घेतल्यानंतर चांगले परिणाम हे राजकारणामध्ये दिसतात आणि राजकारणाचे परिणाम पाहिले तर आज राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, आता लोकसभेमध्ये आमचे एकंदरीत 13 खासदार आहेत. काँग्रेसच्या नंतर कोणाची संख्या असेल तर एकनाथ शिंदे साहेबाची आहे आणि ह्या संख्येला पुढच्या भविष्यामध्ये जे आपल्याला पाहण्याला मिळेल ते शिवसेना ह्या भविष्यामध्ये टप्प्याटप्प्याने राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण होऊ लागली, मला असं वाटतं का भारतीय जनता पार्टी आमचा मोठा भाऊ आहे, आम्ही छोटे भाऊ आहेत आणि या पद्धतीने काम करताना कुठेही कमी पडणार नाही एकनाथ शिंदे साहेब. चर्चा अशी आहे की ठाकरेंचे काही आमदार तुमच्याकडे येणार, असं आहे? मी तेच तर बोलू लागलो
ते चर्चाच आहे. एकदा ते चर्चानी त्याची अंमलबजावणी होणार आहे काही दिवसातच. एकदा संख्याबळ पूर्ण झालं की लगेच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज तुमच्या TV 9वर दिसेल. तुमच्यावर काय जबाबदारी असणार आहे या पुढच्या ह्याच्यात? माझी जबाबदारी ज्याला सर्वाला जबाबदाऱ्या ज्याच्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब सोपवतात आणि त्यांचे सर्व शिलेदार जे जबाबदारी राज्यामध्ये कोणावर बी दिली तर ती जबाबदारी पार पाडताना कुठेही आमचे कार्यकर्ते आमचे नेते कमी पडत नाही. आणि निश्चित आपण बघतोय ठाकरे शिवसेनेचे नेते शिंदे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार आपल्यासोबत होते. ज्या पद्धतीनं सचिन अहिर यांनी जे आहे ते शिंदे शिवसेनेकडून उपसभापतीसाठी अर्ज भरला आहे आणि आता जे आहे ते ठाकरेचे नेतृत्व आमदार असतील किंवा खासदार असतील मान्य करत नाहीत. त्यामुळं ठाकरेंनी सुद्धा स्वतः आता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारावं आणि शिवसेना विलीन करावी असा सल्लासुद्धा त्यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन असगर अलीसह ज्ञानेश्वर लोंढे, TV 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.